नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। 25 जूनला अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि ही वर्षातली सर्वात मोठी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे। या दिवशी आपण भरपूर असे मुलांसाठी उपाय करत असतो। गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहेत आणि आपल्या मुलांच्या बुद्धीत, अभ्यासात प्रगती होण्यासाठी, कामात, व्यवसायात प्रगती होण्यासाठी, मुलांना लागलेली नजर निघून जाण्यासाठी आपण या दिवशी भरपूर असे उपाय करत असतो। आईने मुलांसाठी या दिवशी कापूर सोबत ही एक वस्तू जाळायची आहे। यामुळे वाईट बाधा, वाईट विघ्न, संकट हे मुलांचे नष्ट होतील। मुलांवर आलेले विघ्न हे नष्ट होऊन मुलांची प्रगती व्हायला चालू होईल। संकष्टी चतुर्थीचे व्रत हे आपण सर्वांनी करायचे आहे। अंगारकी संकष्टी चतुर्थीचे जर का आपण व्रत केले तर आपल्याला संपूर्ण वर्षभरातील संकष्टी चतुर्थीचे पुण्य फळ प्राप्त होत असते। म्हणून आपण या दिवशी आवर्जून सर्वांनी अंगारकी चतुर्थीचे व्रत करायचे आहे। तुम्ही जर का उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे। त्यांना पाण्याने, दुधाने, पंचामृताने, मधाने, तुपाने तुम्ही अभिषेक घालून घ्यायचा आहे। अभिषेक घालत असताना गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे। जर का तुम्ही नुसत्या पाण्याने अभिषेक घालत असाल तर गणपती अथर्वशीर्षाचं पठण करा आणि हे तीर्थ तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्या। यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते, मुलांच्या अभ्यासात प्रगती होते। त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, चंदन, अक्षदा, लाल जास्वंदाचं फूल, दुर्वा अर्पण करा। गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य दाखवा। तुम्ही मोदक बनवून दाखवू शकतात, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात, खडीसाखर तुम्ही दाखवू शकतात। या दिवशी आपल्या मुलांवर कोणतीही वाईट बाधा येऊ नये, आलेलं विघ्न हे निघून जावं, यासाठी अत्यंत प्रभावी असा हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे। तुमची मुलं लहान असो, मोठी असो, मुलं शिकत असू द्या किंवा मुलं कामाला असू द्या, प्रत्येक मुलासाठी आई हा उपाय करू शकते। हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी 6 वाजेनंतर तुम्ही 12 वाजेपर्यंत हा उपाय केव्हाही करू शकतात। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि कापूर लागणार आहे। कापूर भीमसेनी असेल तर भीमसेनी घ्या, भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही इतर कोणताही कापूर तुम्ही घेतला तरी चालणार आहे। तुम्ही जो नारळ घेणार आहे तो नारळ हा पूर्ण पाण्याने भरलेला असावा। नारळाच्या शेंड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे, फक्त टोकाची शेंडी आपल्याला ठेवायची आहे। हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकतात। देवघरामध्ये तुमच्या मुलांना पूर्व पश्चिम मुख येईल या पद्धतीने बसवायचं आहे। तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या देवघरासमोर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। धूप दीप तुम्हाला लावून घ्यायची आहे। गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा तुम्हाला अगोदर करून घ्यायची आहे। यानंतर हा नारळ तुमच्या देवघरासमोर तुम्हाला ठेवायचा आहे। यावर तुम्हाला कापराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि त्या प्रज्वलित करायच्या आहे। तुम्ही 3 कापराच्या वड्या घेऊ शकतात किंवा 5 कापराच्या वड्या घेऊ शकतात आणि हा नारळ, ह्या नारळावर तुम्हाला ह्या कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहे आणि हा नारळ तुम्हाला तुमच्या मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे। 5 वेळा 7 वेळा तुम्ही हा नारळ तुमच्या मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे। यानंतर हा नारळ बघा, यावर तुम्ही जे कापूर प्रज्वलित केलेला आहे, हा कापूर विझल्यानंतर हा नारळ तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे। तो नारळ तुम्हाला पुन्हा घरात आणायचा नाही। नारळ तुम्हाला पाण्यात विसर्जित करायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या लांब ठिकाणी जाऊन मातीमध्ये हा नारळ पुरू शकतात किंवा तुम्ही कागदात गुंडळून डस्टबिनमध्ये देखील हा नारळ टाकू शकतात। फक्त तुमचं डस्टबिन हे तुमच्या घराच्या बाहेर असावं, ते घरात नसावं। आता एक मुलगा असेल तर तुम्हाला एका मुलासाठी एक नारळ घ्यायचा आहे। तो नारळ तुम्हाला दुसऱ्या मुलासाठी वापरता येणार नाही। 2 मुलांसाठी तुम्हाला 2 वेगळे वेगळे नारळ घ्यावे लागणार आहे। बघा, अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। यामुळे तुमच्या मुलांना लागलेली नजर असेल, वाईट बाधा असेल किंवा मुलांची प्रगती थांबली असेल, व्यवसायात, नोकरीत किंवा शिक्षणात प्रगती होत नसेल तर बघा, यातून मार्ग मोकळे होणार आहेत। त्यांच्यावर असलेलं विघ्न हे नष्ट होणार आहे। त्यांना प्रगतीचे मार्ग हे त्यांचे खुले होणार आहे। त्यामुळे तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून मुलांसाठी हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे। उपाय करत असताना तुम्ही नारळ उतरवत असताना तुम्हाला ते रागात उतरवायचं आहे। त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे। मुलांना जो पण दोष लागलेला असेल किंवा काही दोष असतील ते निघून जाऊ दे अशी प्रार्थना
तुम्हाला बाप्पांना करायची आहे. बघा, हा नारळ उतरवल्यानंतर तुम्हाला तो पुन्हा घरात आणायचा नाही आहे. यासाठी तुम्ही हा नारळ घेताना, तुम्ही यावर कापराच्या वड्या घेताना तुम्हाला त्या 2 किंवा 3च घ्यायच्या आहे, जास्त घ्यायच्या नाही. हा नारळ फक्त तुम्हाला 5 किंवा 7 वेळा मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे. जसं तुम्ही नारळ उतरवून घ्याल, बघा यावर जो कापूर आपण प्रज्वलित करतो, हा कापूर तुमच्या मुलांमध्ये असलेली सर्व निगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, वाईट बाधा किंवा येणारे काही संकट असेल, ही संकट खेचून घेण्याचं काम करत असतं. आणि हे सर्व खेचून घेतलेलं नारळ आपल्याला घरात ठेवायचं नाही, तर ते आपल्याला लगेच घराच्या बाहेर काढायचं आहे. तर अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.